नमस्कार तुमका सर्व. आज आम्ही एक अपूर्वयाची दुकरा मासाची रेसिपी करूया. ती जाऊन असा पोक शेजवान. ही पोक शेजवानाची डिश सडावजण आजकालच्या बाजारांनी सर्व करतात आणि आईची रेसिपी सेम टू सेम रेसिपी जाऊन असा आणि ह्याची टेस्टी सेम आम्ही बाजारात कशे सेवतावने त्याच प्रकार असा. चढ वेळ काढीन असताना सुरू करूया आईची ही पोक शेजवानाची रेसिपी. पहिले आम्ही हांगा मास मॅरिनेट करूया. हांवें हांगा 1 kg दुकरा मास बोनलेस करून गेला आणि ते आम्ही स्लाइस कट केल्यात. ताका आम्ही आता 3 टेबलस्पून म्हणसर कॉर्नफ्लोर घालया. हाचे सांगता 2 टेबलस्पून म्हणसर सोया सॉस करून घेवचो. हांगा तुमचे कडेन डार्क सोया सॉस आसा जाल्यार बारीस बरो. तशेंच 1 टीस्पून म्हणसर हांगा मीठ घालचे. मीठ घाल जाल्या उपरांत मास हांगा बरें करून सॉस वाटो मिक्स करचे. मास हांगा मॅरिनेट करचे पयले ताचे उदक बरें पगळेचे पडटा. ताचे उपरांत हांगा मिक्सिंग बाउलान घालचे. हांगा आता मास बरें मिक्स जाले. हे आता आम्ही मिनिमम 30 मिनिट्स नातल्यार मॅक्सिमम 1 to 2 hours म्हणसर मॅरिनेट करच्या खातीर सायडीन दवरया. 1 घंट्या उपरांत एका पॅनांत हांगा 2 टीस्पून म्हणसर तेल करून घेवचे. तेल हांगा हुण जाल्लेच हाका आम्ही मॅरिनेट करून दवरले मास आसा न्ही ते बॅच वायज घालचे. एकतपटी हांगा चड मास घालूंक वचनाकात कित्याक हांगा मास स्टीम जाल्ले बरी जाता म्हळ्यार शिजले बरी जाता. आमकां हांगा मास भाजूंक आसा त्या देखून हांगा बॅच वायज करून मास घालचे. तशेंच आम्ही कॉर्नफ्लोर घालाने तो पहिले कायल उन आसतना इल्लेशें आडयेक लागता. तुम्ही व्हिडिओर पळयत नो प्रॉब्लेम. फ्लेम ती कशें मिडियम टू हाय टू लो तशें दवरूनच हांगा मास भाजून काडचे. मास बसता बसतना त्याची वोस हांगा भायर सरता. तुम्ही हांगा व्हिडिओर पळयत वोस कितली भायर सरल्या म्हणून. त्या देखून तुम्ही फर्स्ट तेल घालताना 2 टीस्पून म्हणसर मात्र तेल घालचे. हांगा मास उकडून तयार आसा म्हळ्यार फ्राय जाला. हे आता आमी काडून दुसऱ्या आयदनात घाल दवरचे. आता उरले मास आसा न्ही ते अशेंच हांगा भाजून काडचे. हांवें हांगा 1 kg मास काडून गेला. इन केस तुमकां क्वांटिटी उणें करूंक आसा जाल्यार या 500 ग्राम्स काडूंक आसा जाल्यार तुम्ही 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर तशेंच अर्धे टीस्पून सोया सॉस उणें करचे. हांगा आमचे 1 kg मास भाजून तयार आसा. हे आता आमी सायडीन दवरया. आता मुखल्या प्रोसेसाक तुमचे कडेन ओक आसा जाल्यार म्हळ्यार ते फ्राईड राईस चायनीसांनी करतात न्ही ते आसा जाल्यार ते यूज करूं येता. नातर नॉर्मल पॅन आसा न्ही ते हांगा यूज करूं येता. तेल आमी हांगा 1 टीस्पून म्हणसर मात्र घाल्ले. ते हुन जाल्लेच ताका एक इल्लेश्यो कॅश्यूज घालचे. ही गार्निशा खातीर घालतात. तुमकां नाका तर तुम्ही अवॉइड करूयात पण पोक शेजवानाक आमी हे यूज करता. हाका आता आमी त्याच तेलांत 10 ते 12 म्हणसर चॉप केल्ले लसूण तशेंच 1.5 इंच म्हणसर चॉप केले आलें काडून घेवचे. हाचो इल्लोसो रॉ स्मेल येता म्हणसर आमकां फ्लेम ती कशी मिडियम टू हाय दवरून भाजूंक आसा. हाचे सांगता आता आमी स्प्रिंग ऑनियन्सचे व्हाईट बल्ब्स आसात न्ही ते घालचे. ताचे सांगता एक व्हड सायज असो पियाव पेटल्स कट करून घालचे. कशे आमी दुकरा मासाचे बाफात करताना पेटल्स कट करताना त्याच प्रकार हांगा पियाव कट करून घालचो. हे इल्लेशे कलर असो चेंज जाता म्हणसर आमकां भाजूंक आसा. तशेंच तिखसाणे खातीर हांवें हांगा 2 तरणी मिरसांग काडून गेल्या. ती इल्ल्या वेळाक फ्लेम ती कशे मिडियम टू हाय दवरून भाजचे. खंयची इंडो चायनीज रेसिपी करताना हांगा वेजीस म्हळ्यार पियाव आणि बेल पेपर आसा न्ही चड भाजूंक ना. ती आमकां इल्लेशे क्रंची जायचे पडटा. आता हांगा हांवें 1 कपर बेल पेपर काडून गेला. ह्यांतू हांवें कॅप्सिकमांत ग्रीन कलर तशेंच रेड कलर काडून गेल्यात. इन केस तुमचे कडेन येलो कलर आसा जाल्यार ते हांगा घालूं येता. फ्लेम हाय दवरून 2-3 मिनिटां खातीर हांगा भाजून काडचे. आता आमी फ्लेम लो दवरया. आमकां हांगा सॉस घालूंक आसा. हांगा हांवें 3 टेबलस्पून म्हणसर शेजवान सॉस काडून गेला. सांगता 2 टेबलस्पून म्हणसर टोमॅटो केचप. हाचे सांगता 1 टेबलस्पून म्हणसर स्वीट सोया सॉस घालचो. ह्यो मार्केटीन नातल्यार डिमार्टान मेळटा. तशेंच 1 टेबलस्पून म्हणसर हांगा डार्क सोया सॉस नॉर्मल सोया सॉस आसा न्ही तो घालचो. 1 टीस्पून म्हणसर हांगा विनेगर घालचे. हे घाल जाल्या उपरांत फ्लेम लो दवरूनच हांगा हे सॉस बरा पियावा सांगता बरें करून मिक्स करचे.
सडवस जाऊन सॉसांत ऑलरेडी मीठाचे कंटेंट असता त्या दुखून ह्या वेळार अर्धे टीस्पून म्हणसर मात्र मीठ घालचे. मीठ घाल जाल्या उपरांत ती सॉस बरो करून हांगा मिक्स करचो. इन केस तुमका सॉस अशें डायरेक्टली स्पून वायज घालूंक नाका जाल्यार एका बाउलान पुरा सॉस घालना ताका इल्लेशें उदक घालना डायल्यूट करनी हांगा सॉस घालून उपरांत हांगा 5 मिनटां खातीर सिमर करून दवरचें. 5 मिनटां आमी अशें दवरतना आतां आमी हांगा कॉर्नफ्लावराची स्लरी रेडी करया. हांवें हांगा 2 टीस्पून म्हणसर कॉर्नफ्लावर घालून गेला. ताका हांगा 3 टेबल स्पून म्हणसर उदक घालून बरें करून हांगा मिक्स करचें. हांगा सॉस सिमर जाता जातानाच हे स्लरी आमी ह्या सॉसाक घालया. फ्लेम लो दवरून कॉर्नफ्लावर घाल्ल्या तक्षण हांगा सॉस स्टीर करचें. हांगा आमचे शेजवान सॉस तयार आसा. आतां आमी हांगा फ्राय करून दवरलेले मांस आसा न्ही ते ह्या सॉसाक घालचें. ह्या वेळार फ्लेम लो दवरा. मांस घाल्या उपरांत हांगा बरें करून सॉसा सांगात मिक्स करचें. मांस हांगा बरें मिक्स जाल्या उपरांत आमकां हांगा मीठ पावलांगी म्हणून चेक करूंक आसा कित्याक आमी मॅरिनेट करतना मांसाक मीठ घाला तशें सॉसाक इल्लेशें मीठ घाला. हें सकड हांगा बरें हल्ट जायचें आनी इल्लेशे वेळाकाचें मिक्स जाताना इल्लेशें सिमर करून दवरल्यार न्ही त्या वेळार सॉस आनी मांस हांगा बरें मिक्स जाता. ताच्या उपरांत तुमी हांगा चेक करून मीठ घालचें. तुम्ही ही रेसिपी फॉलो करतना ॲज अ स्टार्टर्स यूज करतात जाल्यार मीठ इल्लेशें उणें घाला. सॉसान मस्त मीठ आसता ते मागीर हल्ट जाताना म्हळ्यार सेट जाताना मीठ एकदम चड आसता. आतां आमचें हांगा मांस बरें करून मिक्स जाला तशेंच 5 मिनिटां खातीर आमी अशें सिमर करूंक दवरलें मांस हांगा तयार आसा. गार्निशा खातीर हांगा स्प्रिंग ऑनियन्स घालचे तशेंच आमी फ्राय करून दवरलेले कॅश्यू नट्स आसात न्ही ते हाका वयल्यान स्प्रिंकल करचे. उजो हांगा लो आसूंदी लो उज्यारत आमी हें बरें करून मिक्स करया. हांगा आमचे यमी पोक शेजवान एक्झॅक्टली काजाराच्या मटवानी या हॉलान कशें मेळटा न्ही त्या प्रकार हांगा तयार आसा. तुम्ही एक फावटी ही रेसिपी ट्राय करा उपरांत तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान कळसिया. ही रेसिपी तयार करूंक बारीस सुलभ कित्याक मॅरिनेट करूंक चड टायम तुमी दिलो जाल्यार मांस हांगा फ्राय करूंक एकदम इजी जाता. ही रेसिपी आणि यो व्हिडिओ तुमका बरो लागलो तर दयाकन लाईक बटनाक क्लिक करा. सांगता ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबदारांक शेअर करूंक बिलकुल विसरा नाकात. गार्निशच्या टायमार इन केस तुमका सेसमे सीड्स म्हळ्यार धवो तीळ आसा न्ही तो वयल्यान स्प्रिंकल करूंक जाय तर ती तुमका सर्व करताना करूं येता. बारी सुबीत दिसता तशें केल्यार एकदम बेस्ट हॉटेल स्टाईल आणि कशें तुम्ही सर्व करून डिश दितात न्ही त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या घरांनी ही डिश सर्व करूं येता. म्हज्या चॅनलान तुम्ही कोणी येदोळ सबस्क्राईब करूं ना जाल्यार दयाकन सबस्क्राईब बटनाक क्लिक करा. सांगता लाईक शेअर कमेंट करूंक बिलकुल विसरा नाकात. बेगीनच मेळ्या नव्या रेसिपी वच्चो. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचे कविता.